आम्ही आता पीटर हॉफ पॅलेसला आलेलो आहे. हा पूर्ण पॅलेस आहे. त्याच्या समोर मोठे मोठे कारंजे आहेत, फुलांचे ताटवे आहेत, सगळे टुलिप्स आहेत. ते या कारंजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत, वाटतात तरी सोन्याच्या आहेत. नक्की कुठलं मेटल आहे ते बघायला लागेल. पॅलेसचा पॅनोरामिक व्ह्यू थोडासा झूम करून दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा पूर्ण पॅलेस आहे. थोड्याच वेळात आम्ही आत पण जाणार आहे. आतमध्ये काय काय आहे ते दाखवतो, पण हा तरी आता बाहेरनं असा व्ह्यू आहे पूर्ण. गर्दी पण भरपूर आहे. हा जो पुतळा आहे मध्ये, त्याचा व्ह्यू घेते. बबलूचं पुन्हा एकदा फोटो सेशन सुरू झालेलं आहे रोजच्या प्रमाणे. नवीन शर्ट आणि पुन्हा एकदा आज तरी बंटीला फोटोग्राफर बनवलेला आहे आणि राजाला पिशवी सांभाळायला दिलेली आहे. पिशवी सांभाळण्यावरनं आमचा मोठा वाद आहे, पण आज राजाने मान्य केलं आहे की तो पिशवी सांभाळणार आहे म्हणून. हां, टोटल 2 गॉगल होते, गॉगल हरवलेला आहे. आता एकाच गॉगलवर प्रत्येक जण सेम गॉगल घालून फोटो काढतायत. सेम पोझिशन. व्हेरी गुड. तर राजांनी पण एवढा कधी फोटो काढलेला नसेल, पीटरवाल्या राजांनी. एवढे आपण फोटो काढले त्याच्या घरी. हे बघा, हे बघा कसे ॲक्शन घेत आहे. एकच गॉगल घालताय आणि तोच परत फोटो काढताय, टुलिप गार्डनमध्ये बसल्यासारखं. कॅमेरामुळे सगळं हे ना फोटोतून भाग लागतं. हलतो रे राजा अंधार नाही ते राजा राजा जवळ फोटो नाही आहे, व्हिडिओ आहे. हा झाकला जातो ना भाऊ, कुठे आहे? झाकला जातो फिरायला.
So, fine socks. Spicy. Thank you. And And kebab. Bye, थँक्यू. कावळे आपल्या जागी गोरे कावळे बघ ना तसेच ओरडले ना ते हा व्ह्यू बघ. बाल्टिक सीचा व्ह्यू आहे. गोरे कावळे दाखवून द्या. नाही काय गोरे कावळे. त्यांचा ओरडण्याचा आवाज आणि पंख साईज सेम आहे. सिगलची पण साईज वेगवेगळ्या बरं का. हे बाई हे आम्ही खातोय म्हणून आमच्याकडनं काहीतरी मिळेल याच्या अपेक्षेने आलेले आहेत. हे बघा. आणि त्याच्यात आपसात अजून काही मिळालं नाही आणि आपसात मारामाऱ्या सुरू. शाळकरी मुले मस्त उडतायत ते बघ. तो एक आधी आलेला ना तो जाऊन त्याला सांगितलं की तिथे मिळेल तुला जा तू. हा म्हटलं ठीक आहे मी ट्राय मारून येतो. तुला नसेल दिलं मला देतील. पण तुमच्या सगळ्यांचे चेहरे सारखे त्यामुळे कोणाचा आवडला असं कसं म्हणणार आहे. हे बघा हा पण आलाय. बोललंय का अजून खायचा प्रयत्न नाही करायचा. त्याला माहिती कुठे येते. हे जर नाटक करतो अरे बबल्या. त्याला पूर्ण हॉटडॉग हार्ट पाहिजे. शेपचं बघ. अरे वा पूर्ण हॉटडॉग पाहिजे. काय रे जसे हे जेवढे पोरं पोरी भाऊ बहीण प्रत्येकाच्या नावाने पॅलेस आहे. प्रत्येकाला इस्टेट वाटून दिलेली आहे. हा बा तो तिकडे समोर एक पॅलेस आहे रेड कलरचा. तो जास्त रडका असणार आहे म्हणून त्याला रेड कलरचा दिला. इकडे पिवळा आहे. राजा खा ना. हा बघा राजा मस्त आहे. ऑर्डर पडली रे. थांब. विषय असा चालू आहे. काय चालू आहे. विषय असा आहे की पुढचा जन्म कुठे घ्यायचा. ओके. राजूचं म्हणणं मी भारतात राहणार आणि भारत सुधारणार. हां मी सांगतो की सुधारणं अशक्य आहे. त्यामुळं जागाच बदललेली चांगली. करेक्ट. राजा तुझं काम आहे. तू सुधारणं अशक्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. मी राजू सुधारणं अशक्य नाही म्हणजे भारत सुधारणं. अच्छा भारत सुधारणं अशक्य. मला वाटलं राजू सुधारणं अशक्य. तेही अशक्यच आहे ना एकंदरीत. त्यामुळे भारत सुधारण्यापेक्षा तर जन्म इथेच घ्यायचा. जन्म इथे नाही घ्यायचा. रशियात नाही घ्यायचं. आणि भारत सुधारायचा. किती चांगला असलं किती रशियात नाही युरोपियन कंट्री घ्यायचं आहे. रशियात नाही युरोपियन घ्यायचं आहे. कंट्री कितीही चांगलं असलं सोडून घ्यायचं. तरी देखील मेरा भारत महान. भारत आहे. मेरा भारत महान. व्हेरी गुड.
फायनल ना एकदा. यदा कदाचित मी बहुतेक रिटायरमेंटलाच दुसरीकडे सेटल व्हायला जाईल. हा हे सुद्धा शक्य आहे. त्याला ऊस देणार नाही मी, याने किती ठरवू दे, त्याला जिथं असेल तिथून घेऊन येईल. काही काही विचार करतो ना. काय बरं दिसेल तुझ्याकडे कसं असलं. भाऊला तुझ्याकडे 2 करोड असेल तर तुला स्विस मध्ये सेटिंग करून देऊ शकतो मी. दोन काय मी 10 करोड द्यायला तयार आहे. व्हेरी गुड. त्याचं पैशाची नाही कमी, त्याला इथंच दिलं मी भारतामध्ये. म्हणजे एकटाच जाणार आहेस. नाही नाही नाही, राजाला घेऊन नाही जाणार. नाही जाऊ दे. राजाला नाही घेऊन जाणार. बायकोला घेऊन त्यालाही जाऊ देत नाही, त्याच्या बायकोला जाऊ देत नाही. टेन्शन नव्हतं. मी बायकोला घेऊन जाईल. अच्छा दोघांना घेऊन जाऊ देत नाही मी त्याला भारतातच स्विच भरून देईल. अच्छा व्हेरी गुड. याला म्हणतात PWDचा इंजिनियर. टाकशील ना त्याच्यापेक्षा त्याचं अँबिशन बघ ना, भारताला स्विस बनवून टाकेल तो. असं पण म्हणणं बरोबर बर्फ आहे. कुठून आणशील रे राजा? भारतातल्या काही काही जागा खरंच सुंदर आहेत. बनवूनच दिली. याबद्दल मी डिनाय करत नाही. आणि भारताचं क्लायमेट तुमचे याच्यातले बर्फ उपसण्यात जे 4-6 महिने जातात भारतामध्ये. हिटिंग करण्यामध्ये भारतामध्ये अनेक वर्ष जातात. हा? आता सकाळचा इन्सिडेन्स काय माहिती का, तो पाणी गरम नाही येते हा. तेवढा पूर्ण एरिया मध्ये पाणी नाही गरम, कारण मेन सप्लाय जो हिटिंग प्लांट मध्ये प्रॉब्लेम आहे आणि तरी जण इमर्जन्सी तिथे रिपेअर वर्क चाललंय. किती वेळ लागेल माहित नाहीये. पाईपलाईन केव्हाही भस्ट होतात बर्फामुळे. इथे मेजर प्रॉब्लेम आला होता तुला. पीटर हॉफच्या मुलाचा पॅलेस आहे. त्यांनी त्याच्या 2 मुलांना वेगवेगळे रंगाचे पॅलेस दिले होते. हा लाल रंगाचा आहे, इकडे पिवळ्या रंगाचा आहे. ते टुलिप गार्डन बघण्यासारखं आहे. सुंदर फुलं आलेली आहे तिथे. बघा. बंटी ये पुढे ये ना, म्हणजे हे येणार नाही. इथे मी चालत येतो. 2 टुलिपच्या लाईन्स मधनं मी जातोय. सुंदर व्ह्यू येतो.